नमस्कार. रत्नागिरीनंतर आपण देवरुख खाद्यभ्रमंती सुरू केली आणि आज आपण चाललो आहोत लांजा खाद्यभ्रमंतीसाठी. या लांजा खाद्यभ्रमंतीमध्ये आपण अनेक फूड स्पॉट्स कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर फक्त खाद्यभ्रमंती केली नाही, तर एक असं ठिकाण शोधून काढलं ज्याला प्रतिनृसिंहवाडी असंही म्हणतात, जिथे गरम पाण्याचं कुंड सुद्धा आहे आणि बाजूला छान नदी आहे. आता हे ठिकाण कोणतं किंवा हे खाद्यभ्रमंतीचे स्पॉट्स कोणते हे सगळं बघण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी शहरातील असेल किंवा गावातील असेल, स्वतःची एक वेगळी ओळख करून सगळ्यांचा आवडता असा पदार्थ म्हणजे वडापाव. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंतचा हा आवडता पदार्थ आहे, अगदी माझाही. त्यामुळे कुठेही गेले की मी सगळ्यात आधी वडापावचा स्पॉट शोधते. आणि हा सुद्धा तसाच एक वडापावचा स्पॉट आहे, जिथे मस्त गरम गरम वडे तळण्याचं काम सुरू होतं. आम्ही सुद्धा मस्त असे 2 वडापाव घेतले. वड्याचा आकार बघितला तर साधारण मीडियमच होता, पण हा जो बटाटे वडा आहे तो या दहीच्या चटणीसोबत बघाल तर खूपच मस्त लागत होता. म्हणजे तुम्ही हा जर का कधी वडापाव खाल्ला असाल तर तुम्हाला ही दहीची चटणी माहितीच असेल. त्यानंतर साधारण आजूबाजूला पाहिलं तर बरेच जण मिसळपावचा सुद्धा मस्त आनंद घेत होते. त्यामुळे आम्ही सुद्धा मिसळपावची ऑर्डर दिली आणि दुसऱ्या मिनिटाला आमच्या समोर मिसळपाव आली. मस्त अशी मिसळ होती. मिसळच्या चवीबद्दल सांगायचं झालं तर खूप जास्त तिखटही नव्हती किंवा खूप जास्त कमी तिखटही नव्हती. अगदी परफेक्ट बॅलन्स होती आणि मस्त अशी मसालेदार सुद्धा होती. चण्याची मिसळ होती. म्हणजे यांच्या इथला जो वडापाव आहे तो तर फेमस आहेच आणि चवीला सुद्धा त्या दहीच्या चटणीमुळे खूप छान लागतो. त्यामुळे तुम्ही इथे आलात तर यांच्या इथला वडापाव तर नक्की ट्राय करा, पण यांच्या इथली मिसळ टेस्ट करायला अजिबात विसरू नका. तर हा स्पॉट आहे हॉटेल विजय कोल्ड ड्रिंक्स, जे लांजातील बस स्टँड आहे त्याच्या अगदी अपोजिटला तुम्हाला दिसेल. तुमच्यापैकी कोणाला हा स्पॉट जर का आधीपासून माहिती असेल तर तुमची इथली आवडती डिश कोणती हे मला खाली कमेंटमध्ये सांगा. आणि नसेल माहिती तर लांजात कधी जाणं झालं तर हॉटेल विजय कोल्ड ड्रिंक्सला नक्की भेट द्या. लांजा खाद्यभ्रमंतीमधील जो आमचा दुसरा स्पॉट होता तिथे मस्त आम्ही खमंग आणि खुसखुशीत असे पदार्थ ऑर्डर केले होते. त्यामध्ये थालीपीठ होतं, कोथिंबीर वडी होती आणि हा जो पदार्थ आहे तो मला सगळ्यात जास्त आवडला. त्यामध्ये सगळ्यात आधी आम्ही घेतलं होतं ते थालीपीठ होतं. थालीपीठची खमंग अशी भाजणी होती आणि छान खुसखुशीत असं हे थालीपीठ होतं. मस्त असं थालीपीठ आणि सोबत त्यांनी ओल्या नारळाची चटणी दिली होती, त्यासोबत खूप छान लागत होतं. त्यानंतर आम्ही कोथिंबीर वडी घेतली होती. कोथिंबीर वडी सोबत सुद्धा त्यांनी ओल्या नारळाची चटणी दिली होती. हे दोन्ही खूप मस्त असे खमंग आणि खुसखुशीत पदार्थ खाऊन झाल्यानंतर जो मी तिसरा पदार्थ ऑर्डर केला होता तो मला सगळ्यात जास्त आवडला.
त्यामुळे उपवासाच्या दिवशी ठरलेले पदार्थ सोडून हे काहीतरी नवीन खाण्यासाठी मस्त ऑप्शन आहे. सो कधी इथे गेलात तर हा पदार्थ नक्की ट्राय करा. तर हा स्पॉट आहे तांबे आहारगृह म्हणून. यांच्या इथे इतर सुद्धा श्रीखंड वडी, डिंकाचे लाडू, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू वगैरे सगळं मिळतंच. तर हे तांबे आहारगृह सुद्धा बस स्टँडच्या समोरील बाजूसच आहे. त्यामुळे कधी लांजाला जाणं झालंच तर या फराळी पॅटीससाठी या तांबे आहारगृहाला नक्की भेट द्या. आणि यांच्या इथे बाकी सुद्धा भरपूर मेनू आहेत. म्हणजे तुमच्यापैकी कोणी जर का इथे आधीही व्हिजिट केलं असेल तर तुम्हाला यांच्या इथलं सगळ्यात जास्त काय आवडतं हे मला खाली कमेंटमध्ये सांगालच तुम्ही. त्यानंतर जो आपण पुढचा स्पॉट केला आहे लांजातील तो खास जेवणासाठी म्हणून मी कव्हर केला. म्हणजे यांच्या इथे नाश्त्याचा मेनू सुद्धा आहे, पण आम्ही इथे खास जेवणासाठी गेलो होतो. त्यात मी चुकीच्या वारी गेली असल्यामुळे मी इथली शाकाहारी थाळी ट्राय केली, पण यांच्या इथे मांसाहारी थाळ्यांमध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स होते. इथे ही थाळी जे तयार करतायत ती स्पेशल व्हेज थाळी आहे. अगदी छान, साधं आणि घरचं असं जेवण वाटेल इतकं घरगुती पद्धतीचं हे जेवण आहे. तुम्हाला बघताच कळेल. इथे आल्या आल्या मी सगळ्यात आधी ऑर्डर केली ती म्हणजे सोलकढी. मस्त अशी सोलकढी पिली आणि त्यानंतर आम्ही व्हेज थाळी ऑर्डर केली. या व्हेज थाळीमध्ये शेवग्याची आमटी, ताक, दही, कोशिंबीर, लोणचं, दोडक्याची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ, 2 चपाती, पापड आणि राईस अशी ही थाळी होती. या थाळीची पहिली चव घेताच कळतं की अतिशय घरगुती पद्धतीचं जेवण आहे. म्हणजे खूप जास्त मसाले नाही आहेत, घरी जसं बनतं त्या पद्धतीचंच हे जेवण आहे. पण यांच्या इथे खूप ऑप्शन्स आहेत. व्हेजमध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत आणि नॉनव्हेजमध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत. तर हे आहे कोत्रे रेस्टॉरंट. नाव जरी रेस्टॉरंट असलं तरी यांच्या इथली वाईबच वेगळी आहे. म्हणजे इथे आल्या आल्या इतकं मस्त वाटतं. म्हणजे हे हॉटेलच 70 वर्ष जुनं आहे. यांची ही 3री पिढी हे आत्ता सांभाळते. असे हे लांजातील तिन्ही स्पॉट खूप छान होते. आणि लांजात आली आहे आणि इथून मी काही खाऊ न घेता जाईन असं कसं होईल. आणि एक खारी चपाती. आणि एक छोटावाला द्या. ते 2 ही आहे लांजातील श्री लक्ष्मी बेकरी. इथून मी नेहमी खारी आणि घी केक तर नेतेच, पण यावेळेस मी यांच्या इथला व्हेज रोल सुद्धा नेला होता आणि जो खरंच खूप मस्त होता. हाय, आम्ही लांजातून परत आलोय. किती कॉन्टेंट करून 4. आता आम्ही चाललोय दत्त मंदिरकडे. ते कुठे आहे दादा? दत्त मंदिरला जाणार आहोत. तिथे पाणी वगैरे असं दादाने सांगितलेलं आहे. सोबत रक्षा आहे आणि इकडे राज आहे जो माझा उजवा हात आहे. डाव्या हाताला आज असं झालं आहे. अशी मजा मस्ती करत आम्ही निघालो दत्त मंदिराकडे. या दत्त मंदिराकडे जाणारा जो रस्ता होता तो अतिशय निसर्गरम्य असा होता. मेन रस्त्यापासून काही अंतर आपल्याला आतमध्ये यावं लागतं. अशा या निसर्गरम्य रस्त्याने आम्ही पोहोचलो या दत्त मंदिराकडे. या दत्त मंदिराला प्रतिनृसिंहवाडी सुद्धा म्हटलं जातं. या मंदिराच्या आसपास छान अशी झाडी आहे. बाजूलाच नदी सुद्धा आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला गरम पाण्याचं कुंड सुद्धा आहे.
या मंदिराच्या आवारात शांतता तर होतीच आणि प्रसन्नता सुद्धा होती, जी एक वेगळीच अनुभूती देऊन जाणारी होती. आणि अशा प्रकारे दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आमचा लाज्जा खाद्य भ्रमंतीचा दौरा छानपैकी पार पडला. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.